शहर पदविक्रेता फेरीवाले समिती यांच्यासोबत आज आपण आहोत। माझ्यासोबत सहाय्यक आयुक्त आहेत आणि शहर फेरीवाले समितीचे सर्व सदस्य आहेत। तसेच आज माननीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली शहर पदविक्रेता समितीची बैठक पार पडलेली आहे। याआधी 2 बैठका पार पडलेल्या आहेत। सदर बैठकीस माननीय SP मॅडम सांगली असतील, तसेच अतिरिक्त आयुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त आणि आमचे सर्व मालमत्ता व्यवस्थापक असतील, सर्वच उपस्थित होते। खरं म्हणजे शहर फेरीवाले समितीचे कामकाज अतिशय मॅरेथॉन पद्धतीने गेले 8 ते 10 दिवस आम्ही सगळं केलेलं आहे। सर्व फेरीवाल्यांच्या ज्या काही समस्या असतील किंवा ट्रॅफिकच्या ज्या काही समस्या असतील त्या कमी करून कशा पद्धतीने विक्रेत्यांना सुद्धा त्यांची विक्री करण्यासाठी मुभा देण्यात यावी या सगळ्या गोष्टींचा विचार करून आज विक्री आणि ना विक्री झोन म्हणजे फेरीवाले आणि नॉन फेरीवाले असे जे झोन्स आम्ही तयार केलेले आहेत, हॉकर्स नो हॉकर्स झोन्स, आणि याचा आजचा पहिला आमचा जो काही आराखडा आहे हा या समितीपुढे सादर झालेला आहे आणि त्या पद्धतीनं सर्वांमध्ये याला मान्यता झालेली आहे। काही ज्या जागा आहेत की ज्या दुसऱ्या विभागाशी संबंधित आहेत किंवा मालकी आहेत त्याबाबत माननीय आयुक्त साहेब यांनी त्यांच्याशी चर्चा करून याबाबत अगदी सकारात्मकरित्या निर्णय घेण्याबाबत आश्वासनही दिलेले आहे। त्याबाबत आम्ही कामकाज करणार आहोत। तरी या पद्धतीने फेरीवाले समितीच्या माध्यमातून आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून या शहराला फेरीवाला किंवा रस्ते रिकामे करून फेरीवाल्याने न्याय देऊन एक चांगल्या प्रकारचं फेरीवालं धोरण इम्प्लिमेंट करण्याबाबतचा आजचा डिसिजन झालेला आहे। त्याबाबत मी सर्वच फेरीवाले समितीचे मी आभार मानते। तसेच माननीय आयुक्त साहेब यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने वेळ देऊन आणि कमीत कमी वेळेत मॅरेथॉन पद्धतीने प्रत्येक जागा बघून आजचा हा निर्णय झालेला आहे। धन्यवाद।